महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला। विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। या भूकंपाचे हादरे फक्त महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीत देखील जाणवले। पण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत शरद पवारांचे देहबोलीत कोणताही ताण नव्हता। आपल्या पुतण्याने आपल्याला धोका दिला याचा संताप नव्हता, उद्वेग नव्हता, ना खंत होती। अतिशय मिश्किलपणे शरद पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली, हास्य विनोद करत होते। अजित पवारांबद्दल त्यांचा नरमाईचा सूर होता। त्याच मूडमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली। सुप्रिया सुळे देखील अजित पवारांबद्दल आदराने बोलत होत्या। एवढं सर्व रामायण घडल्यानंतर देखील शरद पवार शांत कसे, संयमी कसे याचे अनेकांना कुतूहल वाटते। पण शरद पवारांना स्वतःतला बंडखोर शरद आठवत होता का? 82 वर्षाच्या शरद पवारांना त्यांच्या आईचे शब्द आठवत होते का? पाहूया या व्हिडिओमधून। 1960 ची पोटनिवडणूक। बारामती लोकसभा मतदारसंघातून 1957 ला निवडून आलेले काँग्रेसचे खासदार केशवराव जेधे यांचं 1960 मध्ये निधन झालं। त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली। काँग्रेसने केशवराव जेधे यांचे पुत्र गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली। संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने शरद पवारांचे थोरले बंधू ॲडव्होकेट वसंतराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाली। साहजिकच संपूर्ण पवार कुटुंब वसंतरावांच्या म्हणजे संयुक्त महाराष्ट्र समितीचं काम करत होतं। अपवाद होता फक्त घरातला तरुण शरदचा। शरद पवारांचं बंड। शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी होते। पोटनिवडणुकीबद्दलची आठवण सांगताना शरद पवार लिहितात, माझ्या बंधूंना मी काँग्रेसचं काम करणार असल्याचं प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगितलं। वास्तविक वसंतराव हे आम्हा भावंडांचे आधारस्तंभ होते। आम्हा साऱ्यांचं शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती। आमच्या कुटुंबातले ते पहिलेच कायद्याचे पदवीधर होते, त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रती खूप आदर आणि अभिमान होता। त्यामुळे त्यांच्या विरोधात काम कसं करायचं याचं भावनिक दडपण माझ्यावर होतच। पण माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी नुसतंच मान्यच केलं नाही, तर ते म्हणाले, तू काँग्रेसची विचारसरणी स्वीकारली आहेस तर तू त्या पक्षाचं काम कर आणि त्याच उमेदवाराचा प्रचार कर। शरद पवार पुढे लिहितात, माझ्या आईने आणखी बळ दिलं। ती म्हणाली, तुझ्या विचारात स्पष्टता आहे याचा मला आनंद आहे। तू प्रामाणिकपणानं काँग्रेसच काम केलं पाहिजेस। त्यामुळे कुटुंब किंवा पक्ष असे मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला। माझी जराशी मानसिक कोंडी झाली नाही। याचं कारण म्हणजे माझे आप्तस्वकीय। या निवडणुकीत मी मनापासून काँग्रेसचं काम केल्यामुळे पक्षातल्या नेत्यांच्या मनात माझ्याबद्दल कौतुकाची भावना होती। सख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभा राहिल्यानं पोरगा विचारानं पक्का असल्याचं त्यांची खात्री पडली। त्यानंतर शरद पवार पुढे लिहितात, माझ्या विचारातली स्पष्टता आणि काम करण्याचा झपाटा पाहून प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मला मुंबईत बोलून घेतलं आणि नवीन जबाबदारीचे सुतोवाच केले। काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातल्या टिळक भवनात मला निवासासाठी एक खोलीही देण्यात आली। माझ्या राजकीय जीवनातला तो एक महत्त्वपूर्ण आणि ठळक टप्पा होता। 1960च्या निवडणुकीत शरद पवार यांनी सख्खे बंधू वसंतराव पवार यांच्या पराभवासाठी अपार कष्ट घेतले आणि त्यांचा पराभवही केला। त्या पोटनिवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे उमेदवार वसंतराव पवार यांचा पराभव करून काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले। थोरल्या भावाचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावून शरद पवार यांनी त्या काळात यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांचा विश्वास संपादन केला होता। 2023 अजित पवारांचं बंड। संपूर्ण परिवार एका बाजूला असताना त्यांच्या विरोधात जाऊन शरद पवार यांनी 1960 मध्ये बंडखोरी केली होती। आता 2023 मध्ये शरद पवार यांच्याच विरोधात अजित पवार यांनी बंडखोरी केली आहे। याही वेळी संपूर्ण पवार कुटुंब म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सर्वजण एका बाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला असं चित्र आहे। अजित पवार यांनी स्पष्टता दाखवत प्रामाणिकपणे आपले बंड पुढे नेण्याची तयारी चालवली आहे। त्यामुळे पवार विरुद्ध पवार असं चित्र निर्माण झालंय। अर्थातच हे पवार घराण्यातलं पहिलंच बंड नाही आणि व्यक्तिगत पातळीवरच तर नाहीच। विशेष हेच की पवार घराण्यात पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या शरद पवार यांना पवार घराण्यातल्या दुसऱ्या बंडाचा सामना करावा लागतोय। अजित पवार यांचं बंड शरद पवार एन्जॉय करतात असं कदाचित अनेकांना यामुळे वाटू शकतं। अजित पवार यांचा हा पवित्रा किती काळ टिकतो हे भविष्यात समजेलच। शिंदे फडणवीस सरकारबरोबर अजित पवार चोरून गेले नाही। शरद पवार, सुप्रिया सुळे यांना याची पूर्ण कल्पना देऊनच शपथविधीसाठी राजभवनाकडे अजित पवार यांनी प्रस्थान ठेवलं होतं।
2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत काका पुतणे पुन्हा एक झाले तर आश्चर्य वाटायला नको, कारण राजकीय भूमिका आणि कुटुंब यात गल्लत न करण्याचा आजवर पवार घराण्याची रीत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अपचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.